नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत पुरंदर केसरी मैदानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे। जय श्रीराम, जय शिवराय। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं पुरंदर केसरी मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, हा भाग दुसरा आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे। दादा, आज कसं नियोजन आहे? आप्पांनी नियोजन केलेलं आहे। मित्रांनो, भारत अतिशय सुंदर अशा पायऱ्यात आपल्याला पळताना दिसणार आहे। अजून कोणता नंदी आणलाय? एक काय नाव? एकनाथ। त्याचं कसं नियोजन आहे? आपण दोन्ही वेगवेगळे पैरे आहेत। बरं मित्रांनो, दोन्ही सुद्धा वेगवेगळे पैरे असणार आहेत। तर चला तर मग मित्रांनो बघूया कोण कोण आलंय पुरंदर केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा पुरंदर केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे। जाऊ का सुंदर? आज कोणाकोणाला घेऊन आलाय मामा? आपला म्हातारा बैल मोठा घेऊन मित्रांनो, संदीप बाईचा मोठा राणा आणि हारण्या पण आलाय। कसं आहे नियोजन आज राणाचं? रानाचं नियोजन घरचीच गाडी पाहिजे। बरं, कोणाबरोबर पळणार आहे? हरण्यावर पळणार, हारण्या आणि राणा। आणि ह्याचं बादल कुठला? सासवडचा बादल पळणार आहे। बरं, चांगलं सुंदर नियोजन केलंय। चला दादा, तुम्हाला शुभेच्छा। मित्रांनो, शंभू 712 पण आलाय। गाव कुठलं मित्रा? बरं, कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पाळणार आहे? बावधनच्या भारत बरोबर मित्रांनो शंभू 712 पाळणार आहे। चला शुभेच्छा तुम्हाला दादा। त्याचं नाव काय? त्याचं नाव फायर फायर पिस्तूल आहे। मित्रांनो, हा फायर आहे एकविरा मावळचा आणि तो पिस्तूल आहे। कसं काय नियोजन आहे? फायर घेतलं पुरंदर मधलाच बैल आहे। हां, आणि त्याला शंभू आहे आपला वीरचा शंभू आहे। बरं, चांगलं नियोजन केलं। अलीकडचा हिरा आणि पलीकडचा गरुडा। गाव कुठली दोघांची पण? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा हिरा आणि गरुडा आला। हिराचं कसं काय नियोजन आहे दादा? चांगलं नियोजन। कोणाबरोबर दिसेल हिरा पळताना? हां, काजवा बरोबर। आणि त्याचं ओम कुठला? मोरगावच्या ओम बरोबर। चला शुभेच्छा तुम्हाला। सर्जा मित्रांनो, कसं काय नियोजन आहे दादा सर्जाचं? चांगलं। कोणाबरोबर दिसेल पळताना? पहिली जोडी पळाली का नवीन? काय नाव आहे पहिरेकडे? वेळूमधला। बरं, चला शुभेच्छा। नाव मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाईजा पण आलाय। कसं काय पहिली जोडी पळाली का नवीन आहे पायरा आज? कुणाबरोबर दिसेल पळताना? नाशिकचा आहे। बरं, चला शुभेच्छा। बुत्याचं गाव कुठलं? भुजा वय। भुजाचं गाव कुठलं? शिंदेवाडी। कुणाबरोबर पळणार आहे भुजा आज? शिंदेवाडीतलाच बैल आहे। आणि बाबा ह्याचं नाव काय? विठ्ठल। कुणाबरोबर पळणार? विठ्ठल सोन्या कुठला? बरं, सासवडच्या सोन्याबरोबर आहे। बरं, चला शुभेच्छा तुम्हाला। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे यांचा हिंद केसरी मुरुमकरांचा सुंदर सुद्धा मैदानात दाखल झाला आहे। मित्रांनो, बलमा पण आलाय। बलमाचं गाव कुठलं पण? खटावचं आहे का? बरंच लांब आला आज। कसं काय नियोजन आहे आज बलमाचं? गुंडा पवार यांच्या रायबन बरोबर चांगलं नियोजन केलंय। चला शुभेच्छा तुम्हाला दादा। नमस्ते। नाव काय आपलं? सचिन शेंडगे निरा। आणि ह्याचं नाव काय दादा? लखन आणि बच्चन। निरेच आहेत ना दोघं पण? बरं, कसं काय नियोजन आहे दोघांचं? हा झेंडेवाडीतला बैल आहे ह्याला। हां, त्याच्यावर आपला घरचा दुसरा येतोय घरचाच आहे का बैल? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा। नाव सांगा प्रेक्षकांना। यश नवले। बरं, आज कुणाला घेऊन आलाय? आज सोन्या आणलाय आणि नाचा आणलाय। मित्रांनो, सोन्या आलाय मुळशीचा आणि नाच्या। सोन्याचं कसं काय नियोजन आहे? सोन्याचं आहे नियोजन मोठंच झाले। बरं, कोणाबरोबर पळणार आहे? ते सांगितलं नाही अजून। बरं, मोठं नियोजन फक्त मालकाने सांगितलंय। आणि दुसऱ्याचं नाच्याचे मालक तिकडे आहेत। बरं, नाच्याचं कसं काय नियोजन आहे? ते मालकालाच माहिती आपल्याला। आता ते तुम्हाला मालक म्हटला, तुम्ही म्हणतात ते मालकालाच मालकाला माहिती, आपल्याला नाही माहिती। पण सुंदर पैर आहेत का? बरं, चला शुभेच्छा। तुम्ही पाहू शकता बावधनकरांचा लक्ष पण आला आणि त्याचं पलीकडचं नाव काय मित्रा? चेतक। आज कसं काय लक्षाचं नियोजन आहे? आज प्रज्वलच माहिती नियोजन काय। बरं, आणि चेतकचं आपलं कन्हैया कुठला? आपलं सासवडचा ट्रिपल घेतली। बरं, कन्हैया आणि चेतक पाळणार आहे। आणि लक्षाबरोबर काय जुना पायरा आहे का? काय सांगते ना, नवीन बी असू शकतो, जुना बी असू शकतो। बरं, चला शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद। काय तुझं? आदित्य। बरं, आज कोणता नंदी घेऊन आलाय? राणा। बरं, कसं काय नियोजन आहे राणाचं? राणाला शंभू आहे। कुठला? इथला आपला
फुरसुगींचा शंभू आणि राणा पळणार आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर पण आलाय. कसं काय नियोजन आहे मित्र सुंदरचं आज? मावळातला बैल मावळातलं. बरं कोणाबरोबर दिसेल पळताना? आता चंद्रासोबत चंद्रासोबत. आणि दुसरा कुठला नंदी आणलाय? हरण्या एक म्हणून आणला. हरण्या. हरण्या हरण्या. बरं आणि हरण्या कोणाबरोबर पळणार आहे? हरण्या हळद्या म्हणून पाळणार. हळद्या कुठला आहे? नाशिकचा आहे का? नाही नाही मुळशीतला आहे. मुळशीतला हळद्या. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आज कोणाला घेऊन आलाय आज दादा? पाखरे मित्रांनो देगावकरांचा पाखऱ्या पण आलाय आणि लवकर निघाला असताल का हो? 6 वाजता. लांबे पण रस्ता चांगला आहे सगळा हिथून तिथून तुम्हाला हायवे. हा बरं नमस्ते दादा. आज कसं काय नियोजन आहे पाखरेचं? बरं कोणाबरोबर दिसेल? चंदर. मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेशप्पा बाढळे सोनाई गार्डन यांचा चंदर आणि पाखऱ्या पाळणारे. दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. चांगला पायरा केला आहे. नियोजन कसं काय झालं? बरं दिवस झाला. कारण सध्या टॉपला आत्ता चंदर आणि पाखरे एकदम जोडी एक नंबर पळेल. नियोजन एकदम परफेक्ट केले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही पाहू शकता महाराज सुद्धा दाखल झाला आहे आणि तापकीर साहेब पण आहेत. नमस्ते. आज कसं काय महाराजचं नियोजन? केले मामांनी केले. पण दरवेळेस मामा नियोजन करतात पण माहीत नाही का तुम्हाला? कल्पना नाही काय कुणाबरोबर दिसेल? नाही सांगता येणार. नियोजन दोन्ही बैलांचा दोन्ही केले ना. हां मग तुम्ही सांगू शकता. पैरांना सांगू शकत. बरं चांगलं ह्याला पक्ष आहे, हां त्याला बी चांगला बैल आहे. ह्याला पक्ष आहे का? बरं पक्ष कुठला? आपलं गुल्यांचा गुलेंचा. मोहम्मदवाडीचा पक्ष आहे मित्रांनो. चांगलं नियोजन केले मोहिल शेट यांनी आणि बकासूरचं खाली पळायला गेलं कळेल. बरं चला शुभेच्छा तुम्हाला.